हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण गुलाबाच्या फुलांपासून आपण गुलाब सरबत बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण गुलाबाची फुले घेतलेली आहेत 20 ते 25. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये साखर घेतलेली आहे 2 वाट्या. सायट्रिक ॲसिडऐवजी आपण लिंबाचा रस घेतलेला आहे. त्याच्यासाठी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता जे फुले आहेत ते आपण त्याचे पाकळ्या करून घेणार आहोत. सर्व एक प्लेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व ज्या पाकळ्या आहेत गुलाब आहे त्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या. त्या गुलाबाच्या देठाकडचा भाग बिलकुल पण घ्यायचा नाही, हिरवं आणि फक्त पानं आपण त्याची काढून घेणार आहोत. सर्व पाने अशी गुलाबाची काढून घ्यायची. फ्रेश आणि शक्यतो जास्त रेड कलरचा गुलाब घ्यायचा, त्यानं गुलाब सरबतसाठी छान असा कलर येतो. सर्वात आपल्या गुलाबांच्या पाकळ्या मोकळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण एक पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या घालून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ह्या पाकळ्या अशा धुवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान अशा आपण ह्या पाकळ्या धुवून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्या एका प्लेटमध्ये या सर्व पाकळ्या आपण काढून घेणार आहोत. आता आपण हे काढून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आपण एका टोपात घालून घ्यायच्या. ह्या पाकळ्या सर्व घालून झाल्यानंतर आपण हा टोप गॅसवरती ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. त्याच्यावरती 10 ते 15 मिनटासाठी आपण ह्या पाकळ्या छान अशा शिजवून घेणार आहोत, कारण की त्या पानांमधला फुलांमधला सर्व कलर त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. अशा पद्धतीने आपण छान अशा तुम्ही पाहू शकता हलकासा कलर पाण्याला आलेला आहे. आपण 10 ते 15 मिनटासाठी हे सर्व उकळून घेणार आहोत. आता आपलं उकळून झालेले आपण एक बाऊल घेतलेला आहे. त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे. जे आपण गुलाबाच्या पाकळ्या घालून जे पाणी उकळून घेतलेलं आहे ते त्याच्या स्ट्रेनरच्या किंवा तुम्ही चाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. जर कलर नसेल आला तर तुम्ही त्याच्यामध्ये फूड कलर पण वापरू शकता. आता आपण गॅसवरती आपण साखर घालून पाक बनवणार आहोत 1 तारी. त्याच्यासाठी आपण 1 वाटी पाणी एक पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं आपण साखर वितळून घ्यायची फक्त. आणि थोडंसं चिकटसर झालं की आपण हे बाकीचं आपण ते गुलाबाच्या जे आपण पाणी काढलेलं आहे पाकळ्यांचं, म्हणजे आपण जो कलर काढलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. सरबतासाठी आपण छान असं हे दाटसर होतोपर्यंत आपण उकळून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि हे सर्व घालून आपण ह्या पाण्याला छान अशी उकळी आणायची. उकळी आणल्यानंतर आपण पुन्हा एकदा जी आपण त्यातले 2 वाट्यामधली 1 वाटी आपण साखर काढून ठेवलेली आहे, त्यातली ती 1 वाटी आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची. याच्यामुळे काय होते की आपल्या जो गुलाब सरबत बनवणार आहोत त्यासाठी दाटसर असा कलर येतो. त्यासाठी आपण नंतर 1 वाटी साखर घालायची. तुम्ही पाहू शकता छान असं त्याला उकळी आलेली आहे. आता हे दाटसर व्हायला लागलेलं आहे. थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होतं. त्याच्यासाठी आपण हे स्लो गॅसवरती आपण करून घेणार आहोत. आता छान असं आपलं चिकटसर पण झालेलं आहे. 1 तारीसारखं पाक आलेलं आहे. एक जास्त पण नाही 1 तारी आला पाहिजे, फक्त चिकटसर झालं पाहिजे. छान असं झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता हाताला छान असं चिकटत आहे. आपण आता हे बंद करून घेणार आहोत गॅस आणि थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपलं गुलाब सरबताचं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.